आज आपण फूड टेक्नॉलॉजीतल्या करिअर बद्दल बोलतोय. आपण आता बोलत होतो की यामध्ये नोकरीच्या स्कोपच्या दृष्टीने खूप संधी आहेत. वेगळ्या तऱ्हेच्या संधी पण या क्षेत्रामध्ये आहेत आणि त्या आहेत छोटे छोटे स्मॉल स्केल उद्योग सुरू करण्याच्या. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल का? स्मॉल स्केल इंडस्ट्रीच्या दृष्टीने फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंगला खूप स्कोप आहे. याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे आपल्या देशाचा नंबर फळ आणि भाज्या ह्यांच्या उत्पादनात खूप वरचा आहे. म्हणजे पहिल्या 2 किंवा 3 मध्ये वरून आहे आणि प्रोसेसिंग मध्ये खालून पहिल्या 2-3 मध्ये. आणि त्यामुळेच आपल्याकडे वेस्टेज जास्ती आहे. आणि आपल्या देशाचा प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे खूप शेतकरी आहेत पण प्रत्येकाकडे कमी जमीन आहे. त्यामुळे शेकडो एकर जमीन एकाकडे अशा पद्धतीचे शेती नसल्यामुळे स्मॉल स्केल प्रोसेसिंग फ्रूट व्हेजिटेबलला खूप स्कोप. फ्रूट व्हेजिटेबल शिवाय मसाल्यांचं सुद्धा आपल्याकडे एक क्षेत्र आहे. आपल्या सोबत कल्पेश आहेत, त्यांचा एक आपण प्रश्न घेऊयात आणि या इंडस्ट्रीकडे परत येऊयात. कल्पेश, तुमचा प्रश्न विचारू शकता. हॅलो, मी बीएससी बायोटेक्नॉलॉजी करतोय. तर मला बीएससी बायोटेक्नॉलॉजी नंतर फूड टेक्नॉलॉजी मध्ये काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत? बीएससी बायोटेक्नॉलॉजी नंतर तू एमएससी बायोटेक्नॉलॉजीला जर बाय रिसर्च आलास, म्हणजे युडीसीटी असू शकतं किंवा इव्हन CFTRI किंवा ज्या ज्या संस्था याच्यामध्ये फूडशी संबंधित करतात, तर तुला एमएससी बाय रिसर्च जरी तुझा बायोटेक्नॉलॉजीत असेल तरी तुझा विषय फूडशी संबंधित असू शकतो. पण जे बाय पेपर्स आहे त्याला असं आपल्याकडे जम्पिंग ऑफ सब्जेक्ट नाहीये तो पॅटर्न. पण म्हणजे रिसर्च तुम्ही जर या क्षेत्रातला केलात तर येऊ शकता. तुम्ही आता एक नाव उच्चारलं, CFTRI, त्याबद्दल सांगायलाच पाहिजे, कारण फूड टेक्नॉलॉजीचा कार्यक्रम युडीसीटी शिवाय जसा होऊ शकत नाही तसं CFTRIच्या उल्लेखाशिवाय होऊ शकत नाही. त्याबद्दल सांगता का? तर आपलं जे CSIR आहे त्याच्या ज्या एक नॅशनल लॅबोरेटरीज असतात, जशी केमिकलची अख्ख्या देशातली पुण्याला NCL आहे, तशी फूडची सबंध देशातली लॅबोरेटरी ही म्हैसूरला आहे. आणि त्यामुळे तुम्हाला दिसेल की म्हैसूरच्या परिसरात छोटे छोटे एंटरप्रिन्युअर्स भरपूर झालेले आहेत. कारण CFTRIच्या सायंटिस्टनी जे गेल्या कित्येक वर्षात जे काम केलेलं आहे ते तिथल्या परिसरामध्ये पटकन घेतलं गेलेलं आहे. सेंट्रल फूड टेक्नॉलॉजी रिसर्च अशी ती संस्था आहे. तिथे खूप अधिक रिसर्चचं काम होतं. अनेक विद्यार्थी तिथे जाऊ शकतात आणि तिथे जाणं ही एक, जशी युडीसीटीचे आम्ही स्टुडंट आहोत हे सांगण्याच्या जास्त एक अभिमान आहे, तशीच CFTRIचं आहे. आपण एंटरप्रेन्योरशिप बद्दल बोलू शकतो. छोटे छोटे उद्योग यामध्ये करता येतात. पण अनेकांना हे उद्योग करताना त्याचं मार्केटिंग कसं करावं, म्हणजे पदार्थ बनवणं, तो विकणेबल पदार्थ बनवणं हे वेगळं, पण तो विकणं लोकांपर्यंत हे वेगळं असतं. त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? मार्केटिंग हा एक पूर्णपणे वेगळा विषय आहे आणि खरंच हे फार डिफिकल्ट आहे. कारण स्मॉल स्केलला नेहमी बनवता येतं पण ते विकण्यासाठी जो येणारा खर्च आहे, जी मार्केटिंग चेन आहे, ती त्याला परवडत नाही. आणि म्हणूनच महाराष्ट्र सरकारने राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशनद्वारे बाय इन्व्हिटेशन युडीसीटीत काही प्रोजेक्ट दिलेत. माझ्याकडे एक प्रोजेक्ट आहे डिहायड्रेशन ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल, ज्याचा आम्ही डेमो प्लांट लवकरच त्याचं उद्घाटन होईल बारामतीला.